शेतकरी मित्रांनो नमस्कार. पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या यूट्यूब चॅनलला स्वागत करत असताना व्हिडिओचा विषय शिमला मिरचीमध्ये ब्लॅक थ्रिप्स येऊ न देता जास्तीत जास्त सेटिंग करण्यासाठी आपण जैविक आणि केमिकलचा वापर कसा केला गेला पाहिजे त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. आपण बघताय की साधारणतः 35-36 दिवसाच्या प्लॉटमध्ये आपण उभे आहोत. तिथं सेटिंग सुरू झालेलं आहे आणि याच वेळेस आपल्याला त्या ठिकाणी फुलामध्ये ब्लॅक थ्रिप्सचा प्रादुर्भाव होतो, फुलांचं ड्रॉपिंग होतं आणि सेटिंग कमी होतं आणि त्याच्यामुळे उत्पादनात घट येते. ती येऊ नये आपल्याला जास्तीत जास्त जे फुलं आले ते त्या प्रत्येक फुलाचं फळामध्ये रूपांतर झालं पाहिजे आणि प्रत्येक फळ हे निरोगी राहिलं पाहिजे, त्याच्यावर खरडा आला नाही पाहिजे. त्यासाठी आपल्याला केमिकल आणि बायोलॉजिकल एकत्र इन्सेक्टिसाइडचा वापर कसा केला गेला पाहिजे आणि त्याच दरम्यान आपल्याला पेऱ्यातील अंतर देखील वाढू द्यायचं नाही. जास्तीत जास्त आपल्याला फुटवा आणि फुलांची संख्या आणि त्या फुलांचं फळामध्ये रूपांतर करण्यासाठी आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जसंही तुम्हाला फुलकळी लागायला सुरुवात होते, फुलं दिसतायत आणि त्या फुलं दिसतायत त्यावेळेस त्या फुलामध्ये ब्लॅक थ्रिप्स येतो, त्याला सगळ्यात महत्त्वाचं पहिलं एकरी त्या ठिकाणी 100 ते 120 व्हाईट पॅड ज्याला आपण म्हणतो, म्हणजे येलो असतील ग्रीन असतील ते न लावता व्हाईट पॅड आपल्याला लावायचे. कारण हा ब्लॅक थ्रिप्स पांढऱ्या रंगाकडे आकर्षित होतो. म्हणून या हाईटला, ही जी हाईट आहे या हाईटला आपल्याला तो पांढरा पॅड आपल्याला लावून घ्यायचा आहे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो. आता हे जे झाड आहे, हे बघा, ही जी फुलांची संख्या आपल्याला दिसते, हे खाली फळ सेटिंग झालंय, ही वरती फुलांची संख्या दिसते, याच्यात आपल्याला थ्रिप्स येऊ द्यायचं नाही, याचं सेटिंग चांगलं करायचंय. मग याच्यासाठी आपल्याला काय करायचंय, इन्सेक्टिसाइड कीटकनाशकचा स्प्रे करत असताना जैविक आणि केमिकल, रासायनिक आणि जैविक याचा ताळमेळ आपल्याला त्या ठिकाणी ठेवायचा आहे. तिथं पहिला स्प्रे आपल्याला करायचा आहे, नीट लक्षात घ्या. ब्लॅक थ्रिप्स असेल, येलो थ्रिप्स असेल, त्याचप्रमाणे लाल कोळी असेल, याचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी पहिला स्प्रे या स्टेजला आपल्याला घ्यायचा आहे. 200 लिटर पाण्याला आपल्याला त्या ठिकाणी प्रोफेनोफॉस प्लस, नीट लक्षात घ्या, प्रोफेनोफॉस प्लस सायपरमेथिन जो कंटेन आहे 44% एसी फॉर्म्युलेशन मधला, ते तुम्हाला घ्यायचं आहे 200 लिटरला 400 मिली. त्याच्याबरोबर बायोडी 303 250 मिली, त्याच्यासोबत हिंग पावडर 50 ग्रॅम. त्यानंतर जमिनीतून तुम्हाला काय करायचंय की झाडाची वाढ आपल्याला जास्त होऊ द्यायची नाही, फुलांची संख्या आपल्याला जास्तीत जास्त मिळवायची. तिथं जमिनीतून तुम्हाला द्यायचंय, एकरी जर तुमचं 8 ते 10 हजार झाडं लावलेली असतील तिथं तुम्हाला द्यायचंय 500 मिली. सीसीचा वापर त्या ठिकाणी करायचा आहे, लिओशिनचा वापर करायचा आहे 500 मिली, त्याच्यासोबत 5 किलो पोटॅशियम सोनाइट हे जमिनीतून देऊन घ्यायचंय. पुढचा स्प्रे करत असताना तुम्हाला भुरी असेल, डाउनी मिल्डू असेल, करपा असेल, त्याचप्रमाणे पांढरी माशी असेल, या सगळ्यांचा प्रादुर्भाव आपल्याकडे टाळायचा आहे. त्यासाठी तुम्हाला द्यायचं आहे मिरॅविज ड्यू 100 मिली आणि सिमोडिस 200 मिली. 2 स्प्रे झाले, नीट लक्षात आलं. खालून जमिनीतून ऍप्लिकेशन दिलंय, फुलं लागायला सुरुवात झाली आहे, वाढ आपल्याला जास्त वाटते, पेऱ्यातील अंतर जास्त वाटतंय, त्यासाठी आपण लिओसिनचा वापर जमिनीतून करतोय. 200 म्हणजे त्या ठिकाणी एकराला 500 मिली लिओसिन आणि त्याच्यासोबत 5 किलो पोटॅशियम सोनाइट देतोय. त्यानंतर आपल्याला फुलांची संख्या भरपूर दिसायला लागली, फुलाचं फळात चांगलं रूपांतर करून घ्यायचंय. पहिला फ्लॅश आपल्याला 1000, 1200, 1300, 1500 कॅरेट एकरामधून काढायचंय. त्यासाठी एक महत्त्वाचा स्प्रे तुम्हाला त्या ठिकाणी करायचा आहे. प्रमाण 200 लिटरचं आहे, एकरी 400 लिटर पाणी त्या ठिकाणी गेलं पाहिजे. 600 लिटर झाडांची वाढ जशी असेल, झाडांची संख्या जशी असेल, दोन्ही बाजूनी झाडांना गच्च फवारणी केली गेली पाहिजे. 200 लिटरला त्या ठिकाणी घ्यायचंय आर्या 500 मिली, सक्षम 500 मिली. नीट लक्षात घ्या, हा स्प्रे खूप महत्वाचा आहे. ज्यांना ज्यांना पहिल्या फ्लॅशमध्ये एकरामध्ये 1200, 1500, 1800 कॅरेट पर्यंत उत्पादन घ्यायचं आहे, त्याच्यासाठी तुम्हाला 200 लिटरला आर्या 500 मिली, सक्षम 500 मिली, 6BA सायटोकॉनिन लेवल झाडातली वाढवण्यासाठी 6BA घ्यायचं आहे 15 ppm, म्हणजे 200 लिटरला 3 ग्रॅम. जिब्रालिक ऍसिडचा वापर त्या ठिकाणी करायचा आहे, तो फक्त आणि फक्त 5 ppm, म्हणजे 1 ग्रॅम आपल्याला घ्यायचं आहे. 1 ग्रॅम GA घ्यायचा आहे, 1 ग्रॅम GA. त्याच्यामध्ये तुम्ही अँट्राकॉल घेऊ शकतात, रोको घेऊ शकतात, M45 घेऊ शकतात, Z78 घेऊ शकतात, कुठलंही एक कॉन्टॅक्ट बुरशीनाशक त्या ठिकाणी तुम्हाला घ्यायचंय. त्यानंतर तुम्हाला पुढचा स्प्रे करत असताना ब्रोफेनॉल फ्लायडी हा जो कंटेन आहे, ब्रोफ्लायनी हा जो कंटेन आहे 20% SC फॉर्म्युलेशन, तिथं तुम्हाला काय करायचंय, सस्पेन्स फॉर्म्युलेशन मधला एलेक्टा नावाने मार्केटमध्ये उपलब्ध आहे इंडोफिलचं, ते तुम्ही घेऊ शकता 200 लिटरला 50 मिली. त्याच्यासोबत तुम्हाला परत एकदा बायोडी 303 आणि नुवान जर मिळत असेल तर 100 मिली असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करा. त्यानंतर परत एक 2-3 दिवस जाऊ द्या. 2-3 दिवसानंतर तुमचा आता बरंचसं सेटिंग तुम्हाला झालेलं दिसेल. सेटिंग चांगलं झालेलं आहे
आणि त्याच वेळेस तुम्हाला काय करायचंय, तुमची दुसरी बांधणी कदाचित येईल, पण पहिला तोडा पण येईल. त्यावेळेस तुम्हाला जमिनीच्या माध्यमातून द्यायचंय. जमिनीच्या माध्यमातून एकरी त्या ठिकाणी द्यायचंय तुम्हाला 1 लिटर प्लॅटिनम आणि 5 किलो 05518 असं एक ॲप्लिकेशन तुम्ही त्या ठिकाणी करून घ्यायचंय. तुमचा पहिला फ्लॅश चांगला काढण्यासाठी ब्लॅक थ्रिप्स येऊ द्यायचा नाही. त्याच्यासाठी कीटकनाशकांच्या फवारण्या, मिरॅजिड्यू तुम्हाला त्या ठिकाणी भुरी रोगाचा प्रादुर्भाव होऊ देणार नाही. सिमोडिस तुम्हाला पांढरी माशी असेल, पिवळा कोळी असेल, लाल कोळी असेल, थ्रिप्स असेल, यापासून त्या ठिकाणी खूप चांगला फायदा होईल. केवळ आणि केवळ जर पांढरी माशी तुम्हाला त्रास देत असेल तर तिथं तुम्हाला इफेकॉनचा एकरी 360 मिली असा एक स्प्रे तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचा आहे. मित्रांनो, नीट लक्षात घ्या, सिमला मिरचीमध्ये आपण एकरामध्ये 4, 4.5, 5,000 कॅरेटचं उत्पादन जर आपल्याला घ्यायचं असेल तर जो 30-35 दिवसाचा कालावधी आहे झाड लावल्यापासून तिथं 60-65 दिवसापर्यंत जे आपले दोन म्हणजे पहिला फ्लॅश आपल्या हातात येतो, तिथं आपल्याला खूप मोठं उत्पादन घ्यायचं आहे. त्यासाठी अशा पद्धतीने काम आपल्याला त्या ठिकाणी नक्की करणं गरजेचं आहे. अधिक माहितीसाठी तुम्हाला डॉक्टर किसानचा 77 19 94 11 22 हा नंबर देखील मी देतो. बाकीचे नंबर खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. या सगळ्या गोष्टी करण्यापाठीमागचं एक कारण. आणि त्यानंतर जसाही तुमचा पहिला फ्लॅश रेडी होतोय, पहिला तोडा येतोय, तिथून तुम्हाला दर 15 दिवसाला एक महत्त्वाचा स्प्रे बायोलॉजिकलमध्ये किंवा घरी तुम्ही तयार करू शकता, ज्याला आपण अमिल अर्क म्हणतो. अद्रक, लसूण आणि मिरची. तुम्हाला काय करायचं, एक 5 लिटर कोमट पाण्यामध्ये 2 ते 3 किलो तिखट मिरची चांगला त्या ठिकाणी तिचं म्हणजे मिक्सरमध्ये काढून घ्या, पाट्यावर वाटून घ्या. 2 ते 2.5 किलो मिरची, 1 ते 1.5 किलो लसूण, 1 ते 1.5 किलो अद्रक हे चांगलं 5 लिटर कोमट पाण्यात भिजवून घ्या. त्याचा पूर्ण वस्त्रगाळ करून घ्या. 400 लिटर पाण्यातून त्याची दर 15 दिवसाला तुम्ही फवारणी करा. जसाही तुमचा पहिला फ्लॅश तोडा चालू होईल, पहिला फ्लॅशचा तोडा चालू होईल, त्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी फवारणी करायची. नीट लक्षात घ्या, कीटकनाशकची फवारणी त्या ठिकाणी करत असताना परत एकदा महत्त्वाचा विषय तुम्हाला सांगतो. तिथं स्पिंटॉर 200 लिटरला 50 मिली असा एक स्प्रे करा. आणि त्याच दरम्यान 2-3 दिवसानंतर डाउनी मिल्डू, पावडरी मिल्डू, भुरी, करपा, ड्रॉपिंग, फुल पिवळं पडणं यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी सॉल्ट ऑफ फॉस्फेनिक ॲसिड 200 लिटरला 400 मिली आणि त्याच्यासोबत टच ऑफ 500 ग्रॅम. आणि त्याच दरम्यान जर तुम्हाला मर रोगाचा प्रादुर्भाव होत असेल, तिथं तुम्हाला एकरी 1 लिटर सुडोमोनास, 2 ते 3 किलो गूळ, 500 ग्रॅम टच ऑफ एक रात्रभर 24 तास 12 तास भिजून घ्या आणि ते जमिनीतून सोडून द्या ड्रिपच्या माध्यमातून. म्हणजे बघा, छोट्याशा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चांगलं सेटिंग, जास्तीत जास्त फुलांची संख्या, ब्लॅक थ्रिप्स पासून कसा आपल्याला बंदोबस्त करता येईल आणि त्याचप्रमाणे फुलांची सेटिंग, जास्तीत जास्त फुलं येऊन कशी करायची या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला. अधिक माहितीसाठी खाली डिस्क्रिप्शन नंबर दिले, त्याचप्रमाणे तुम्हाला 77 19 94 11 22 हा नंबर दिला, तिथं तुम्ही संपर्क करू शकतात. व्हिडिओ शेवटपर्यंत जर बघितला, तो आवडला आणि तुमच्या उत्पन्नाला जर भर झाली तर डॉक्टर किसान जे काम करतंय त्याच्यामध्ये अजून आम्हाला चांगलं काम, अजून नवनवीन अडचणीवर, नवनवीन येणाऱ्या अडचणी त्याच्यावर मात कशी करायची आणि त्याचा खर्च कसा कमी ठेवायचा त्या संदर्भात व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील. व्हिडिओ तुम्ही पाहिला आणि तो तुम्हाला आवडल्यास तो लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.